मुळामध्ये गेली 3 वर्ष ज्या पद्धतीने फक्त आणि फक्त उद्धवजींना टार्गेट करण्याचं जे काम चाललंय ते आपण पाहतोय. लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, उद्धवजींना सगळं काढून घेऊन अगदी आमदारांसहित निशाणीपासून तरी समाधान होत नाहीये. तरी आजही उद्धवजींची भीती भीती वाटते. सांगताना संख्येने आम्ही एवढे आलो, आम्ही तेवढे आलो, पण इकडे EVM जिंदाबाद असंही लोक म्हणत आहेत. आणि त्या एवढ्या ह्याच्यातूनही 20 आमदार 10 खासदार हे उद्धवजींनी आणण्याचं काम केलं. ज्या पद्धतीने गेल्या 1 आठवड्यापूर्वीच एका पक्षाची मोठी मीटिंग झाली आणि त्यामध्ये आशिष शेलारांचं नाव घेऊन आशिष शेलार मामा तो कोण झोलर याचं उत्तर कुठे दिलंय? तुम्हाला झोलर म्हटलंय. आणि लँड माफिया आता तुमचं ज्या पद्धतीने धारावी तो कुठला माफिया आहे? ज्या पद्धतीने गरीब लोकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करता आहात ते कुठलं माफिया आहे? एका दुसऱ्याच्या माध्यमातून लँड माफिया करणारे कोण आहेत? त्या महाराष्ट्रात किंवा मुंबईत आता लोकांना कळायला लागलेत. नितेश राणे म्हणताय की गोमूत्र चांगला आहे, मी गोमूत्र रोज पितो. चांगली गोष्ट आहे. गोमूत्र पिऊन एवढी प्रगती आहे तर चांगली आहे, चांगलं आहे. लाडक्या बहिणीच्या जी काही संख्या आहे ती कमी होत चाललेली आहे. सरकार अपात्र लाडक्या बहिणींना कारवाई करताना पाहायला मिळते. मात्र ज्यांनी 21 वर्ष पूर्ण केली ऑक्टोबर महिन्यानंतर, अशा अनेक लाडक्या बहिणी या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासाठी अद्यापही अर्ज भरण्यासाठी तारीख येते खुली केली नाही. बघा, मला हेच सांगायचं आहे, ज्या वेळेला ह्या स्कीम आणल्या गेल्या अगदी 6 महिन्यात जुलैनंतर, म्हणजे लोकसभा झाल्यानंतर जो झटका लागला त्याच्यानंतर, तेव्हाच सगळे सांगत होते की हे गडबड आहे, हे इलेक्शन गुंडाळून घेणार. आणि नंतर कारण आपल्या राज्यावरती आलेला जो आर्थिक भार आहे तो ऑलरेडी जास्त होता आणि त्याच्यामध्ये अजून, आणि आत्ता तो भार अशक्य आहे असं जेव्हा सुजाता सैनिक ज्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिव आणि तर परिपत्रक काढलं, कारण सगळी सोंगा आणता येतात पण बाकी सोंगा आणता येत नाही. आणि लाडक्या बहिणींना या अनुषंगाने सांगू इच्छिते, आम्ही तेच तुम्हाला सांगत होतो की आमच्या मुलांच्या हाताला काम द्या. आमच्या सुना शिकलेल्या आहेत, आम्ही स्वतः शिकलेलो आहोत, आम्हाला काम द्या. असे फुकट पैसे कायम मिळत नसतात. स्वतःचा उद्देश साध्य झाला की तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. मराठी हिंदी सक्तीवरून आपण बघितलं तर शिवसेना भवनासमोर भाजप मनसेकडून बॅनरबाजी सुरू झालेली आहे. बॅनरबाजीमधून ते एकमेकांना प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतात. हिंदी भाषेच्या सक्तीवरून आपण कसं पाहता या बॅनरबाजी? नाही, माझं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये मातृभाषा, कारण 3 भाषा आम्ही पण शाळेत शिकलो. एक मराठी मातृभाषा, ती भाषा म्हणून नाही तर मातृभाषा, हिंदी आणि इंग्लिश. आता हिंदी जेव्हा गव्हर्नमेंट सर्व्हिस त्यावेळेला आम्हाला पेपर द्यावा लागायचा हिंदीचा. आम्ही देशात हिंदीला ती मान्यता आहे आणि संपूर्ण जगात इंग्रजीच्या माध्यमातून व्यवहार होतात किंवा मुलं बाहेर आउट ऑफ इंडिया गेली तर त्यांना तो इंग्रजी येणं महत्त्वाचं आहे. पण ती भाषा, आणि मुळात सगळ्याच भाषा इम्पॉर्टंट आहेत. त्या सगळ्या भाषा शिकल्या, आपण फ्रेंच का शिकतो, आपण बाकी का शिकतो, म्हणजे का, तर सगळ्या भाषा येणं गरजेचं आहे. मग गुजराती असेल, मारवाडी असेल, हिंदी असेल, बाकी सगळ्या भाषा. अगदी आमची मालवणीसुद्धा शिकावी लागते, भाषा आहे. कारण 12 याच्यावरती गेल्यानंतर भाषा बदलते. त्यामुळे सगळ्या भाषा आल्या पाहिजे. कुठल्याही भाषेचा दुस्वास करण्यापेक्षा त्या मजबूतीने तिथला असलेला नागरिक त्याला कुठेही जागतिक स्तरावर म्हणा किंवा देशाच्या याच्यावरती अडचण आली नाही पाहिजे. त्यामुळे आम्ही फक्त आमच्या मराठीची मातृभाषा ही सक्तीची असलीच पाहिजे. मराठी ही प्रत्येक
शाळांमध्ये कॉलेजांमध्ये शिकवलीच पाहिजे. शाळेंमध्ये आता शिकवतात आणि तेच घेऊन कॉलेज करतात. त्यामुळे मराठी भाषेची सक्ती असली पाहिजे. हिंदी आणि इंग्रजीवरती जे व्यवहार चालतात त्याच्यासाठी ती येणं गरजेचं आहे. पण भाजप हिंदीवरून असं म्हणतंय बॅनरमध्ये की ही सक्ती नाही तर ही भक्ती आहे आणि मनसे म्हणते ही सक्ती आहे. कसं पाहता? नाही नाही, शक्ती भक्ती भिक्ती काही नाही. हे सगळं त्या एका शक्ती भक्तीवरती राजकारण करणारे आम्ही लोक नाही. आमची मातृभाषा आहे. आमच्या मातृभाषेला कोणीही कमी लेखायचं नाही. जो येईल कुठूनही ये तू, जगातून देशातून, तुला भाषा आली पाहिजे मराठी. ही मात्र आमची चांगलीच सक्ती असणार. पण हिंदीच्या सक्तीचं तुम्ही समर्थन करताय का? तृतीय भाषा म्हणून पहिलीपासून हिंदीचा समावेश असणार? नाही, समर्थनाचा प्रश्नच येत नाही. आम्ही शाळांमध्ये शिकलो त्यावेळेला 3 भाषा मराठी प्रथम, आता द्वितीय हिंदी आणि तृतीय इंग्लिश 3 पेपर देतच होतो ना आपण. आम्ही सक्ती आणि भक्ती काय आमचा काही संबंध नाही. सोबतच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. दोघांकडूनही एकमेकांना साथ घातली जाते अशा बातम्या देखील येत आहेत. मनसेतले जे पहिल्या दुसऱ्या फळीतले काही नेते आहेत ते मात्र विरोधात आहेत. ते म्हणतात की उद्धव ठाकरेंकडून आम्हाला एकदा नाही तर 2दा धोका मिळाला, त्यामुळे विश्वास कसा? मला असं वाटतं दोन्ही जे प्रमुख आहेत, पक्षप्रमुख, हे पहिले आधी नात्यामध्ये गुंफलेले आहेत आणि त्या नात्यात गुंफल्यामुळे आता बाहेरून कोण कोणाला अजेंडा देत असेल, कोण कोणाला कुठली सुपारी देते आम्हाला माहिती नाही. आमचं आजही प्रामाणिक मत आहे, उद्धवजींनी जर निर्णय घेतला आहे किंवा घेतील तेव्हा आम्ही उद्धवजींसोबत राहून ठाकरेंसोबतही राहू. पण शेवटी पक्षप्रमुखांनी निर्णय घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये हे काय म्हणतात, नौखे फौके कशाला हवे? त्याने आपापली, म्हणजे मी पक्षाची कायम याच्यात आहे पण काय पण चालणार नाही. तो उद्धवजींचा निर्णय, तो उद्धवजींचा कॉल आहे. त्यांचा स्वतः आमदार असलेला सुपुत्र त्यांनी पण तेच सांगितलं. आदित्य साहेबांनी स्वतः संजय राऊतांनी सांगितलं की आम्ही कोण दोघांच्या मध्ये येणार आहे. एवढं आमची हे नाही आहे की आम्ही त्यांच्यामध्ये येऊ. त्यांनी दोघांनी निर्णय घ्यावा आणि त्या निर्णयाचं इम्प्लिमेंटेशन आम्ही करावं, एवढंच आम्हाला माहिती आहे. शासकीय रुग्णाने ग्रस्तीत असलेल्या बालक आहेत त्यांच्या पालकांनी आज मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन केलं. सांगितलं आहे की मुंबईतील केईएम असेल किंवा बाकीच्या रुग्णालयामध्ये असेल त्याचे उपचार मिळत नाही आहेत, त्यामुळे हे आंदोलन करावं लागतं. खरं आहे, बोजवारा उडालेला आहे. ज्याला हेल्थला जो बजेट म्हणतात तो पुरेसा मिळत नाही आहे आणि संपूर्ण सगळ्या हॉस्पिटलांचा बोजवारा उडालेला आहे. कारण कोणाला कंट्रोल नाही आहे. मुंबई कंट्रोलच्या बाहेर गेली आहे. मंत्रिमंडळ आहे बैठक त्याच्या अहिल्यानगर या ठिकाणी देखील एक आठवड्यानंतर होणार आहे. त्यासाठी 1.5 कोटी रुपयांचा खर्च आहे तो राज्य सरकारवरती अतिरिक्त येणार आहे. मला वाटतं महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे मुंबईच्या बाहेर अशा प्रकारची मंत्रिमंडळाची बैठक आणि त्यासाठी 300 जयंतीनिमित्त आत्ताचे जे आरोग्याचे मंत्री आहेत, हेल्थचे, मला वाटतं कोल्हापूरचे आंबेडकर, काहीतरी चांगला प्रयत्न करत आहेत. उगाच नावाला नाही, पण मागचे जे होते उडान टप्पूसारखे त्याने तर सगळा बोजवाराच उडवून टाकला. सावंत आणि सगळ्यांना लावून टाकली, म्हणतात ना खंत आणि समंत, तसं झालेलं आहे. कॅबिनेट होते बाहेर 1.5 कोटी त्याच्यासाठी खर्च केले जाणार आहे अहिल्यानगर चौंडीमध्ये आता काय खर्च करणार, कसं करणार ते जे आहेत, आता आम्ही तर महापालिकेत नाही आहोत त्यामुळे त्यांचं नियोजन त्यांना माहिती. फक्त लोकांना गैरसोय होऊ नये ही काळजी घ्यावी.